हा आमचा स्टुडंट स्वयं. चला मस्तपैकी दादांनी कांदे बटाटे आणि हिरवी मिरची आतमध्ये टाकली आहे. जय शिवराय, सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मस्तपैकी सकाळचे 8 वाजलेत आणि बाहेर फिरण्यासाठी वगैरे आलो होतो दादा आणि मी. चला म्हटलं थोडं वॉकिंग वगैरे करूयात. आता थंडी वगैरे पडायला लागली, सो म्हटलं मॉर्निंगला फिरणं वगैरे चांगलं असतं. खूपच जास्त हे झालं ना, थकलेत ते. चला आपण पळत वगैरे तर नाही, फक्त वॉकिंग वगैरेच करणार आहेत आपण. कारण एक तास जरी वॉकिंग केली तरी बऱ्यापैकी मूड फ्रेश वगैरे होऊन जातो. सो चला आपण अजून बरेच पुढे जाणार आहोत आणि तिथं मग रिटर्न वगैरे फिरूयात. चला जाऊयात आपण समोर. छान वातावरण आहे मॉर्निंगचं. समोर मस्त डॉग वगैरे खेळतायत, बघू शकता तुम्ही. सकाळ सकाळी त्यांना पण वॉकिंगला घेऊन आलेत. छान दिसत आहे डॉग बघा, मस्त पैकी फिरतायत ते पण. फक्त चावायला वगैरे नको फक्त एखाद्याने. अच्छा, हे जिल्हा रुग्णालय का पुण्याचं? औंध दे का? ओके. चला अजून थोडस पुढे जाऊयात आपण, कारण अजून आहे आपल्याकडे 40 मिनिट आहेत. 40 मिनिट पूर्ण फिरूयात आपण. किती 40 का नाही, अजून कमी राहिलेत, अर्धा तास. ओके ओके, चला जाऊयात आपण थोडं पुढे. चला रिटर्न चाललोय आपण आता. बरेच दूर गेलो होतो मागे आपण, सो आता म्हटलं चला जाऊयात रिटर्न, कारण दादा त्यांना मॉर्निंगला जॉब असतो. आज थोडस लेट पण आलो, पहिलाच दिवस होता आपला आज, त्याच्यामुळे थोडस लेट उठलो. उद्यापासून थोडस लवकर येण्याचा प्रयत्न करूयात आपण, कारण आज थोडं ऊन वगैरे पडलंय. सकाळी थोडस लवकर आलं ना, मस्तपैकी छान वातावरण असतं. घाबरता का तुम्ही? समोर डॉग आहे, घाबरतात दादा ते. चला जाऊयात आपण आता रूम वरती. फ्रेश वगैरे झालं मस्तपैकी आणि नाश्ता पण करून आलो खालूनच. चला म्हटलं आता थोडंसं काम वगैरे आपलं. 10वीचे पेपर तर झालेत आपले, म्हणजे जिओमेट्रीचा पेपर झालाय माझा आणि आता पेपर चेकिंग वगैरे पण चालू आहे. पण होतं काय की पेपर मी इथं रूमवरती आणत नाही, तिथे इन्स्टिट्यूटवरतीच मी पेपर वगैरे सगळे चेक करतोय. बरेच पेपर चेक झालेत. आय थिंक टोटल 72 स्टुडंट प्रेझेंट होते एक्झामसाठी आणि सगळ्यांचे पेपर आता आपल्याजवळ आलेले आहेत. त्यापैकी 30 विद्यार्थ्यांचे पेपर चेक झाले. तर 30 विद्यार्थ्यांपैकी ना आय थिंक मला तरी वाटतं टोटल 12 ते 13 विद्यार्थी आहेत ज्यांना मोर दॅन 35 मार्क्स आहेत आणि आउट ऑफ मार्क्स पण बऱ्याच मुलांना आहेत. बट मी आता इथे सांगणार नाही, कारण मुलं आपले व्लॉग बघतात, त्याच्यामध्ये त्यांना कळून जाईल की किती मुलांना आउट ऑफ मार्क्स आहेत. आपण हे सगळे पेपर चेक झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांना मार्क्स सांगणार आहोत आणि पेपर डिस्ट्रीब्यूट करणार, त्यावेळेस मी तुम्हाला पण सांगेल की किती मुलांना, माझ्या क्लासमध्ये किती मुलांना 40 आउट ऑफ 40 मार्क्स आलेत, हे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल. पण खूप छान मार्क्स आलेले आहेत मुलांना. काही मुलं असे आहेत ज्यांना खूपच ॲव्हरेज मार्क्स आहेत. बट बघूयात आपण, अजून 3 प्रिलिम्स होणार आहेत. सो त्याच्यामध्ये ज्या मुलांना ॲव्हरेज मार्क्स आहेत त्यांच्याकडे आपण अजून थोडंसं चांगलं लक्ष देऊयात, त्यांचे अजून डाऊट क्लिअर वगैरे करून घेऊयात आणि नंतर मग त्यांना सेकंड प्रिलिम मध्ये आणि अगेन थर्ड प्रिलिम पर्यंत त्यांचा जो मार्क्स आहे, त्यांचे जे काही मार्क्स असतील ते आपण इन्क्रीज करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. बघूयात आता. आपण तर पूर्ण प्रयत्न करायचा आपल्याकडून, स्टुडंट आहे, जेवढा आपल्याकडनं प्रयत्न होणार आहे तेवढा प्रयत्न आपण तर करणार आहोत की आपल्या स्टुडंटने मॅक्झिमम मार्क्स आपल्या सब्जेक्टमध्ये घेतलेत पाहिजेत. सो आता थोडंसं अजून काही काम वगैरे जर असतील तर ते करणार आणि नंतर मग आपण जेवणाला जाणार आहोत. खाली आलो होतो टिफिन घेण्यासाठी. चला म्हटलं आता जाऊयात, टाइम पण झालेला आहे आणि भूक पण लागून गेली. सकाळी नाश्ता लवकर गेला होता आणि परत आपल्याला ड्युटीला पण जायचं आहे.
मी ना बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलंय, कधी कधी काय होतं, अनेक जणांना नवीन सुरुवात करतात आणि नवीन सुरुवात केल्यानंतर ना 1-2 महिने प्रॉपर ते काम वगैरे करत असतात आणि 1-2 महिन्यानंतर ना त्यांच्या मनामध्ये गिव्हअप करण्याचा विचार येतो. तर अशा सर्व लोकांना ना मला एक सांगायचं आहे की ज्याही वेळेस तुमच्या मनामध्ये गिव्हअप करण्याचा विचार येईल ना, त्यावेळेस आपल्या आईवडिलांना, आपल्या भाऊ बहिणीला आणि आपल्या परिवाराला नक्कीच डोळ्यासमोर ठेवा. कारण आपल्याला स्वतःला तर सक्सेस व्हायचंच आहे, पण त्याच्याहूनही अधिक आपल्याला आपल्या आईवडिलांसाठी आणि आपल्या परिवारासाठी आपल्याला सक्सेस व्हायचं आहे. आणि त्यांनी जे काही स्वप्न बघितले असतील ना, ती एक दिवस नक्कीच पूर्ण करायची आहेत आपल्याला. सो त्याच्यासाठी नेहमी कष्ट करा आणि ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये जेव्हा पण गिव्हअप करण्याचा विचार येईल ना, तर त्यावेळेस नक्कीच आपल्या आईवडिलांना आपल्या डोळ्यासमोर ठेवा, जेणेकरून आपल्या मनामध्ये तो विचार येणार नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवत चला. ठीक आहे, चला आपण आलेलो आहेत आता मेसवरती, टिफिन वगैरे घेऊयात आपण आणि जाऊयात नंतर. चला आपण आलो आहेत आता खाली, क्लासवरती जायचं आहे आपल्याला. बाईक वगैरे पण साईडला काढून ठेवली आपण. थोड्याच वेळात आपण आता निघणार आहोत. ठीक आहे, कारण आज 3 वाजताच क्लास असणार आहे, कारण दररोज तर 3:15ला असतं लेक्चर वगैरे. जाऊयात आपण आता, थोड्या वेळात क्लासला जाणार वगैरे आहोत ते. ठीक आहे, चला बाय बाय. आज शनिवार असल्यामुळे आपल्याला एकही लेक्चर नव्हतं. सो बट 10वीच्या प्रिलिम चालू असल्यामुळे ना मग लगेच आपल्याला सुपरविजन वगैरे लागलं. मग काय नेहमीप्रमाणे राजासारखं मस्तपैकी मध्ये फिरत वगैरे राहायचं. आणि आज जो आपला पेपर होता ना, तो आपल्या मराठीचाच पेपर होता. ठीक आहे, आपण सुपरविजन वगैरे झालं की मग आपण आता रूमवरती जाणार आहोत. आणि पेपर वगैरेला ना, मराठीच्या पेपरला खूप छान मजा येते. मुलं वगैरे मस्त अनेक आपले मराठी शब्द वगैरे विचारत असतात, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे, आपण काय करूयात आता, लेक्चर वगैरे तर नाही आज, सुपरविजन वगैरे झालं की आपण लगेच निघणार आहोत. हा आमचा विद्यार्थी संयम. चला भेटूयात थोड्या वेळात. चला क्लासवरून आलो आहेत आपण, जेवणसाठी आलेलो होतो. आताच लेक्चर वगैरे संपलेत. पेपर होता, 10वीच्या मुलांचा पेपर चालू होता, आताच पेपर वगैरे संपलाय. चला मेसवरती वगैरे आलो आहेत आपण, आता टिफिन वगैरे घेऊयात तिथनं. नमस्कार साहेब. काय मावशी, काय आज जेवणला? मला थोडीशी सुट्टी देत जा, तिथं जाऊन विचार. सांगत चला, गिराईक येतील तुमचे, गिराईक वाढतील. काय दादा? नंबर 84-91-1371. नंबर माहिती आहे, दररोज येतो ना मेस आपली, दररोज येते याच्यामध्ये, त्याच्यामुळे माहिती आहे वगैरे. मावशींना बोलता नाही जास्त, तू बोलतो का थोडस? चला आपण घेऊयात आता थोड्या वेळात टिफिन वगैरे घेऊयात, काय भाजी वगैरे बघूयात आपण. आणि मेस टिफिन वगैरे घेतला गेलं की मग आपण रूमवरती जाऊयात. ठीक आहे, चला रूमवरती आलोय, टिफिन वगैरे घेतला मस्तपैकी. आता जेवण वगैरे करूयात. दादा ते मस्त सॉन्ग ऐकतायत, आज रूमवरतीच स्वयंपाक वगैरे करतायत आय थिंक. सो बघूयात आपण या ठिकाणी काय करतायत दादा आज. चावल, एग राईस. वाव, इकडे बघा तुम्ही या साईडला मस्तपैकी दादांनी भाजी वगैरे सगळं कट करून ठेवलंय. मिरची, कांदा, बटाटा, मस्त गाणं ऐकत वगैरे आज खिचडी बनवतील ते. मस्त पुलाव टाईप, व्हेज पुलाव टाईप करणार आहेत. ठीक आहे, चला आपण पण आता फ्रेश वगैरे होऊयात. दादा ते पण स्वयंपाक करतायत, मस्त फ्रेश वगैरे होऊयात. जेवण करणार आपण. आज आज बाहेर जायचं का फिरायला दादा? हा, एक चक्कर मारून येत ना. ठीक आहे, आपण जेवण वगैरे करूयात आणि नंतर मग थोडस बाहेर फिरण्यासाठी वगैरे जाणार आहोत आपण. चला मस्तपैकी दादांनी कांदे, बटाटे आणि हिरवी मिरची आतमध्ये टाकली आहे. चला मस्तपैकी चालू आहे आता. मसाले वगैरे टाकतायत दादा त्या आतमध्ये. मस्त तिखट करतायत की नाही? नाही, तिखट वगैरे जास्त खातात पण दादा ते तिखट, मला नाही चालत तिखट जास्त. चला ठीक आहे, दादा ते बनवत आहेत, तोपर्यंत आपण फ्रेश वगैरे पण होऊयात. जेवण वगैरे झालं आपलं आणि थोडस बाहेर फिरण्यासाठी वगैरे आलो होतो, म्हटलं चला राऊंड मारून येऊयात.
सकाळी पण गेलो, कारण उद्या रविवार असल्यामुळे उद्या तर काय मॉर्निंगला बघूयात जाणं पॉसिबल होतं का नाही. रविवार असल्यावर थोडासा आराम वगैरे करत असतो, मग म्हणून आता म्हटलं चला सायंकाळीच थोडस जेवण वगैरे करून फिरून येऊयात. आता पण थोडस पुढे जाणार आहोत तिकडनं, सरळ इकडे पुढे जाऊयात, अजून बरेच दूर जाणार आहेत आपण. सो जाऊयात पुढे. सो आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूयात. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.